क्राईम सिरीज पाहून सुपरवायझरची हत्या. कोलशेतमधील खुनाचे गूढ उकलले. ठाण्यात काही दिवसांपूर्वी कोलशेत येथील उच्चभ्रू सोसायटीच्या छतावर शिरधडावेगळे केलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सोमनाथ सादगीर असा हत्या झालेल्या 35 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सादगीर याचा मोबाईल तपासल्यानंतर काही संशयास्पद गोष्टी उघड झाल्या आहेत. सोमनाथच्या हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रसाद कदम याने त्याची हत्या केली होती. पोलिसांनी प्रसादच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या चौकशीत हत्येमागील धक्कादायक कारणं समोर आली आहेत. सोमनाथने कामावर असताना प्रसाद कदम याला आईवरून शिवी दिली होती. याचा राग प्रसादच्या मनात होता. सोमनाथकडून प्रसादने 8,000 रुपये देखील उधार घेतले होते. हे पैसे मागताना सोमनाथने प्रसादला शिवी दिली होती. यातून सोमनाथचा काटा काढण्यासाठी प्रसादने अनेक क्राईम सिरीज पाहिल्या. कशा रीतीने हत्या केली जाते व हत्येनंतर कसं पळून जातात, हत्यार कुठे लपवता येतात, या सर्व गोष्टी करताना प्रसादने वेब सिरीज पाहिल्या होत्या. प्रसादने ठरवून सोमनाथला टेरेसवर नेले. तेथे त्याने आणलेल्या हत्यारानं सोमनाथवर वार करायला सुरुवात केली. सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादने त्याच्या गळ्यावर हत्यार फिरवून त्याचे मुंडके छाटले आणि घटनास्थळावरून तो पसार झालाय. या हत्येप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट 5 कडून सुरू होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यावेळी इमारतीतील सुरक्षा रक्षक प्रसाद कदम हा सोमनाथ याच्यासोबत जात असल्याचं आढळून आलं. तर परतताना कदम हा एकटाच होता, त्यामुळे हत्या त्यानेच केल्याचं निष्पन्न झालं. युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अखेर कदम याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. सोमनाथ याने प्रसाद याला शिवीगाळ केली होती. तसेच यापूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. सोमनाथ याने शिवीगाळ केल्याने त्यांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली प्रसाद यानं दिली आहे. प्रसाद याचं मानसिक संतुलन सुस्थितीत नसल्याचंही प्राथमिक तपासात समोर आलंय. आता प्रसाद याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. यातील जो आरोपी आहे प्रशांत कदम याला काल आपण अटक केलेली आहे. तर आता त्याची जी आपण कोर्टासमोर त्याला हजर केला असता त्याची जी PCR आहे ती साधारणतः 26 तारखेपर्यंत त्याची PC आहे. सध्या कालच्या प्राथमिक तपासामध्ये तो त्या ठिकाणी लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि जो मयत आहे तो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता. तर कामाच्या अनुषंगाने त्यांचे 4-5 वेळा वाद झाले होते. तसेच मयतानी आरोपीकडून एक 8,000 रुपये उसने घेतले होते. तर तेही आरोपीनी त्याचा पाठपुरावा करत होता. तर तेही पैसे मिळाले नाही, हाही राग आरोपीला होता. सध्या प्राथमिक तपासामध्ये इथंपर्यंत निष्पन्न झालेला आहे. आरोपीची PC 26 तारखेपर्यंत आहे. अजून बराच तपास त्यामध्ये बाकी आहे. हा कामाच्या अनुषंगाने त्यांचे वाद झाले होते, त्यामध्ये त्यांनी शिवीगाळ पण त्याला केलेली होती. दुसरा असा एक त्यामध्ये अँगल समजतोय जो प्राथमिक तपासासमोर आला आहे की ही सगळी हत्या करण्याआधी त्याने क्राईम सिरीज पाहिली होती आणि त्या सगळ्या सिरीजमध्ये कसं काय घडतं, कुठून हत्या आणलं जातं, कशी हत्या केली जाते, हत्या केल्यानंतर कसं पळून जाता येतं, सगळ्या गोष्टी बघून त्याने हे कृत्य केलं असं काही तपास समोर आलं. आता तपास सध्या प्राथमिक आहे. अजून कालच त्याला अटक केलेली आहे. तर जे काही विविध अँगल असतील तर त्याच्यावर आता पुढे तपास होईल. त्याच्यामध्ये त्याच्या हत्यारा जी वापरली होती ती हत्यारा जी वेब सिरीजमध्ये वापरली जातात त्या अनुषंगाने त्याने ही हत्यारा कुठून आणली या संदर्भात काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये नाही, अजून तसा तपास सुरू आहे. त्यातलं जे वेपन वापरलेलं आहे ते अजून वेपन रिकवर करणं बाकी आहे. तर वेपन रिकवर करताना ते कुठून मिळवलं याच्या अनुषंगाने पूर्ण तपास केला आहे. नाही, सध्या प्राथमिक तपासामध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याला शिवीगाळ केल्याचं आणि पैसे उसने घेतल्याचं आहे. क्राईम सिरीज बघितली किंवा अजून तपास पूर्ण बाकी आहे. तर त्या तपासामध्ये जास्त गोष्टी निष्पन्न होतील त्या पद्धतीने आम्ही तपास करू.